तर हॅलो गाईज, आजच्या लाटे ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत खारघर येथील इस्कॉन टेम्पल येथे. तर ब्लॉग नक्कीच बघा. ब्लॉगमध्ये खूप कॉमेडीसुद्धा आणि खूप काही बघायला मिळेल. आणि हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे, तर नक्कीच ब्लॉगला सपोर्टसुद्धा करा आणि चॅनलला लाईक आणि चांगला असं कमेंटसुद्धा करा. बघा आजची ब्लॉगिंग आहे ना आपल्याकडे. व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव आजचे लाटे ब्लॉग्स आजची लाटे ब्लॉग्स. नक्कीच पहा तुम्ही. ठीक आहे, नेटवर्क नाही तर मामनूलच्या राहणार आहे. तुम्हाला भेटू मुरबाडला गेल्यानंतर. तर फायनली मुरबाडला पोचला. मुरबाड बघू शकता तुम्ही. आणि इकडं आपला मित्र जयेश आहे. आता आपण बसचा वेट करू आणि थोड्याच वेळात निघू. बघा तुम्ही जयेश बघू शकता. चप्पल कधीच गेली. बाबा बस गेली कडक आहे. गेली काय? मला जोडलेला आहे गाईच तन्मय लाटे. बस स्टँड मध्ये येतो का भटक्या कुत्र्यांसारखा फिरत असणारा तन्मय आपल्याला भेटलेला आहे. काय तन्मय काय बोलतो? विषय काय नाही, मित्राकडे गेलाय भावांनो. मुरबाड कल्याण रस्त्याची अवस्था अशी झाली की आता याच्यावर फक्त रिंगवाले ट्रॅक्टर चालतील, नुसती वाही झाले. महाबाईली चाव. तर गाईज फायनली कल्याणला पोहोचलो, बघू शकता तुम्ही. आणि आता कल्याणवरून ट्रेन पकडून ठाण्याला तर गाईज फायनली ठाण्याला पोहोचलो. आणि ठाण्याला आल्यानंतर खूप गर्दी होती. आपली पोरं बघा इकडे आहेत. आणि फायनली आता आम्ही ठाण्यावरून निघू आणि तुम्हाला नेरळला भेटू. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये खूप. तर बघू शकता आपली पोरं बेल घ्यायला आले आहेत. आणि बघा आपली पोरं बघा इकडे स्वामी, जयेश आणि नंदेश आहे. नंदेश स्पॉन्सर आहे आमचा. तर बघू शकता तुम्ही ठाणा स्टेशनला कशा प्रकारे भेल मिळली जाते बघा. मला दाखवतो, थांबा. बघा कुत्रा अडका बी लागलं. कुत्रा अडका बघ, कुत्रा अडका बी लागलाय. हे बघ, 2 कुत्रा अडका बी लागलं. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आणि फायनली आम्ही निघालो आहोत ठाण्यावरून नेरळला जाण्यासाठी. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. खूप काही बघायला मिळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि खूप कॉमेडीसुद्धा असणार आहे, तर बघा तुम्ही. तर गाईज आपली पोरांची कॉमेडी बघू शकता तुम्ही. फुल कॉमेडी. तर फायनली आपण नेरळला पोचलो आहोत, बघू शकता तुम्ही. आणि ही आपली ट्रेन आहे, बघूया. आता आपण जाणार आहोत नेरळवरून खारघर येथे. तर खारघरला जाण्यासाठी आता आपल्याला थोडंच वेळात ट्रेन येणार आहे. तर ते ट्रेनमध्ये आपण जाऊ. नक्कीच बघा तुम्ही. आता तुम्हाला भेटतो मी खारघरला गेल्यानंतर. ही आपली पोरं बघा. तर खारघरला पोचलो आहोत, बघू शकतो तुम्ही. आणि इकडे आपले ट्रेन गेलेले आहेत. आम्ही आता चाललो आहोत. तर बघू शकता गाईज तुम्ही, खारघर स्टेशनच्या समोरच रिक्षा स्टेशन आहे. इकडनं तुम्हाला रिक्षा मिळणार आणि इकडनं तुम्हाला कुठेही जाण्यासाठी रिक्षा मिळणार आहेत. तर आम्ही आता पहिले लिटल मॉलला जाणार आहेत. आणि हा बघा स्टेशन, आणि स्टेशनच्या समोरच रिक्षा स्टेशन आहे. आता पहिले आम्ही मॉलला जातो, नंतर आम्ही इस्कॉन टेम्पलला जातो. तर बघा तुम्ही. तर आम्ही आता चाललो आहोत मॉल. कोणता मॉल या? तर बघितली ना तुम्ही आपल्या पोरांची कॉमेडी. तर अशाच प्रकारची कॉमेडी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही चाललो आहोत आता लिटल मॉलमध्ये. तर आमच्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे. कारण 2 वाजता टेम्पल बंद होतो आहे आणि 4 वाजता खोलतो आहे. त्यामुळे आता टाईमपास करण्यासाठी आम्ही चाललो आहोत मॉलला. बघा आपली पोळं पण इकडे आहेत. आणि आता तुम्हाला भेटू आपण मॉलला गेल्यानंतर. तर बघा. तर गाईज बघू शकता तुम्ही लिटल वर्ल्ड मॉल. आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. तर बघा तुम्ही. तुम्हाला केल्यानंतर पूर्ण काही दाखवतो. तर बघा. तर बघू शकता आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये. किती सुंदर असा मॉल आहे बघा. गाईज पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्हाला पूर्ण दाखवतो मी.
इकडे शूट चालू आहे. पोरांना खूप भूक लागली होती. लगेच बर्गर आणि कॉक पिऊन घेतलं. लगेच आपल्या पोराही शर्ट बीट चेक केले. खूप सुंदर सुंदर शर्ट वगैरे होते. शर्ट पॅन्ट जीन्स सर्व काही मिळेल तुम्हाला इथे. तर घ्यायचे असेल तर नक्कीच या. खूप चांगले चांगले क्वालिटीचे कपडे आहेत. तर या तुम्ही. तर गाईस स्वामीची एक रील्स करण्यासाठी थांबलो होतो. स्वामीची रील झाल्यानंतर आम्ही लगेच निघतो इस्कॉन टेम्पलला. तर बघा तुम्ही. तर गाईज फायनली पोचलो टेम्पलला. तर गाईज इकडे शूज स्टँड आहे, ते फ्री आहे. आम्ही इकडे आमचे शूज ठेवतो आहे आता. साईडलाच पाय वॉश करण्यासाठी नळ दिलेले आहेत. तर तुम्ही पाय वॉश करा आणि मगच आतमध्ये जा. आणि इकडे बघा आतमध्ये जायचं असतं. मी आता पाय वॉश करतो आहे आणि आतमध्ये जातो. बघा आपला नंदेश व्हिडिओ पाय वॉश करतो आहे. फायनली आम्ही चाललो आहोत आतमध्ये. बघू शकता तुम्ही खूप चांगला असा व्ह्यू येतो. तर तुम्हाला प्रत्येकी दाखवाल मी. फक्त तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप काय बघण्यासारखं आहे आतमध्ये. तर ब्लॉग बघत राहा, तुम्हाला पूर्ण काही दाखवतो. तर बघा ब्लॉग. समझ रहे हो आप समझ रहे हो. तर गाईज फायनली आतमध्ये एंट्री झाली आहे. बघू शकता किती सुंदर असं फ्रेम वगैरे आहेत. खूप डिटेलिंग केलेली आहे याच्यावर. आणि आतमध्ये रेस्टॉरंटसुद्धा आहे. तर बघा तुम्ही पूर्ण काही दाखवेल तुम्हाला. आणि खूप चांगले असे डिटेलमध्ये लिहिलं आहे बघा तुम्ही. आणि असेच बघण्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आतमध्ये तुम्ही आर्किटेक्चरच बघू शकता किती सुंदर प्रकारे केलेले आहेत. खूप चांगले असं टेक्स्चर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा एंट्रन्सलाच केलेलं आहे. तर बघा तुम्ही. आतमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. खूप प्रमाणात गर्दी आहे काहीच. तर पुढे जाण्याचा रस्ता पण नाही आहे. खूप गर्दी आहे. तरी तुम्हाला मी सगळं दाखवेल. बघा. तर फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे. तुम्ही पण बघलं असाल आतून सुंदर डिटेलिंगमध्ये केलेलं आहे काम. खूप सुंदर असा टेम्पल आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच या कारगिलला. तर तुम्हाला आता मी गार्डन दाखवतो. तर गार्डन बघा किती सुंदर आहे. खूप डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे. खूप सुंदर गार्डन आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आणि वरून व्ह्यू काय सुंदर येतो बघा. समोर डोंगर वगैरे खूप सुंदर प्रकारे व्ह्यू येतो आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच खारघरला या. तर गाईस तुम्हाला आता मी समोरून व्ह्यू दाखवतो बघा. सुंदर असा व्ह्यू येतो आहे. आणि बिल्डिंग्स वगैरे खूप मोठे मोठे आहेत. हा बघा इस्कॉन टेम्पल समोरून कसं दिसतो आहे बघा. खूप गर्दी आहे. आणि तर पोरांचं लगेच शूट बीट चालू आहे इकडे. आणि हा बघा इस्कॉन टेम्पल. खूप सुंदर असा इस्कॉन टेम्पल आहे. तर खूप काही बघण्यासारखं आहे.
तर नक्कीच या तुम्ही. तर गाईज आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहे. इकडे बघा मॅट्स लेन्स गिफ्ट्स आहेत, तिकडे खूप काही मिळेल तुम्हाला. आणि इकडे साईडला समोरच बुक स्टोअर आहे, तर बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे बुक्स मिळतील. आणि आपली पोरं बघा जिथे जातील तिथे मस्ती चालू असते बघा तुम्ही. तर चला भेटू तुम्हाला थोड्याच वेळेनंतर, तर कंटिन्यू राहा. तर गाईज फायनली आमचा टेम्पल बघून झालेला आहे. आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि हा बघा आपली पोरं इकडे रेडी आहेत घरी जाण्यासाठी. तर आता आपण जाऊ घरी. तर गाईज बाहेरून व्ह्यू बघू शकता तुम्ही टेम्पलचा. खूप सुंदर असा व्ह्यू येतो आहे. आणि बिल्डिंग्स पण खूप मोठे मोठे आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे बघा. तर फायनली गाईज ब्लॉगला एंड करतो आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर खूप करा. आणि हा आपला प्लस ब्लॉग आहे, त्यामुळे कसा वाटला तेही सांगा. तर चला बाय बाय.